श्रीराम जय राम भावे म्हणा, ध्यास दर्शनाचा लागो मना, श्रीराम जय राम भावे म्हणा, राम नामाविण जीव सुना सुना, श्रीराम जय राम भावे म्हणा, एक तत्व एक नाम धरी रे मना, श्रीराम जय राम भावे म्हणा, ध्यास दर्शनाचा लागो मना, श्रीराम जय राम भावे म्हणा, एक तत्व एक नाम धरी रे मना, श्रीराम जय राम भावे म्हणा, राम नामाविण जीव सुना सुना, श्रीराम जय राम भावे म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, वंद्य या महाराष्ट्रात प्रबल यवन झाले होते, वंद्य या महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म, परसेवेच्या पंकात आक्रंदत होता धर्म, परसत्तेच्या पंकात शौर्य धैर्य रुतले होते, परदास्याच्या पंकात ऐशावेळी कल्याणी, ऐशावेळी कल्याणी, धीराची केवळ खाणी, धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी, दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सगळीकडे अराजक माजलंय महाराष्ट्रात, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही, देवा धर्माचं कुणी करेन असं झालेलं आहे. आणि सतत होणारी यवनांची आक्रमणं, सतत होणाऱ्या लढाया, या खाली सामान्य जनता अगदी पिचून गेली आहे, भरडून गेली आहे. मंडळी, काय करावं कुणालाच कळत नाही. ह्या सगळ्या परिस्थिती विरुद्ध कुणीतरी एक जण उठून उभा राहील आणि आवाज उठवेल, ही आशाच संपुष्टात आलेली आहे. पण त्याच सुमारास त्या परिस्थितीमध्ये नाथ महाराजांनी त्या जगदंबिके आई समोर उभं राहून आर्त टाहो फोडलाय. आर्त टाहो फोडताय, तिला हाक घालतायत, तिची विनवणी करतायत, तिला आवाहन करतायत आणि सांगतायत की आई, अगं आता तुझ्याशिवाय ह्या परिस्थितीतून आम्हाला कुणीच बाहेर काढू शकत नाही, तुझ्याशिवाय आता या संकटातूनही आम्हाला कुणी बाहेर काढू शकत नाही. दार उघड अंबे, दार उघड, दार उघड बये, दार उघड. आणि आर्त टाहो फोडला आणि आईला हाक घालायला सुरुवात केली. दार उघड बये, दार उघड बये, दार उघड अंबे, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बये. दार उघड बये, दार उघड बये, दार उघड अंबे, दार उघड बये. पंढरपूर निवासिनी दार उघड बये, पंढरपूर निवासिनी दार उघड बये. माहूर लक्ष्मी दार उघड बये, माहूर लक्ष्मी दार उघड बये. तुळजापूर लक्ष्मी दार उघड बये, तुळजापूर लक्ष्मी दार उघड बये. कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बये, कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बये. दार उघड बये, दार उघड बये, दार उघड अंबे, दार उघड बये.
नमो निर्गुण निराकार मूळ आदी माया तू साकार. नमो निर्गुण निराकार मूळ आदी माया तू साकार. घेऊन 10 अवतार करी दुष्टांचा संहार. आई घेऊन 10 अवतार करी दुष्टांचा संहार. दारुघड भये दारुघड भये दारुघड अंबे दारुघड भये. दारुघड आई दारुघड दारुघड अंबे दारुघड. आता तुझ्या वाचून या संकटातून आम्हाला कुणीच बाहेर काढू शकत नाही. आणि म्हणून नाथांनी आर्त टाहो फोडायला सुरुवात केली आणि तिला आवाहन करतायत, तिला हाक घालतायत, आई आता तूच धावून ये. आणि सांगतायत, आई उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे. निर्दाळण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे. जगदंबिके वरदान दे. अंबिके वरदान दे. जगदंबिके वरदान दे. धावून ये आई धावून ये, आता तूच धावून ये. आणि जणू काही तुळजा भवानी आईनं, त्या दुर्गा भवानी आईनं नाथांचा टाहो ऐकला आणि तिच्या तेजातून 2 शलाका बाहेर पडल्या. एक गेली ती परळी गडावर राणूबाईंच्या गर्भात प्रविष्ट झाली आणि दुसरी शिवनेरी गडावर जिजाऊ साहेबांच्या गर्भात प्रविष्ट झाली. आणि या 2 शलाकांमधून कोण 2 दिव्य व्यक्ती जन्माला आले आहेत हे मी आपल्याला वेगळ्यानं सांगायला नकोय. आणि याच तान्ह्या शिवबा राजांना घेऊन जिजाईनं पुण्याच्या पडक्या वेशीत प्रवेश केला. पण जेव्हा महाराज जन्माला येणार होते ना, तेव्हा डोहाळे तरी कसे लागले होते हो या माऊलीला. सख्या सयांना उमगलं, शहाजी राजांनाही समजलं. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. 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 बांधा बांधा गसयानो बांधा नौखळी झोपाळा. लावा केशराची उटी गुंफा बपुळीच्या माळा. केवड्याची आली कांती राजतेज उचंबळे. राजतेज उचंबळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले पण डोहाळे तरी कसे लागले, काय म्हणते बघा जिजाऊ. नको चांदणी विहार नको झोपाळे हिंदोळे. नको चांदणी विहार वाटे रणांगणी जावे. व्हावे सिंहावरी स्वार. वाटे करावा संहार असुरांचा दुर्गे परी. दुर्ग जिंकावे पैसोनी सिंहासनी अंबे परी. नको केशर कस्तुरी नको कोवळी सोहाळे. तुम्ही पुरवा सयानो माझे पुरवा डोहाळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले. काय बाळेदारपणा होता हो. असं वाटावं सांगितलं नको झोपाळे हिंदोळे. नको चांदणी विहार वाटे रणांगणी जावे. व्हावे सिंहावर स्वार. वाटे करावा संहार असुरांचा दुर्गे परी. दुर्ग जिंकावे बैसोनी सिंहासनी अंबे परी. असे डोहाळे लागलेत ना, म्हणून पोटी शिवबा जन्माला आले. नाहीतर पिझ्झा बर्गरचे डोहाळे लागणाऱ्यांच्या पोटी बघतो आपण, तो विषय नाही आपला. आणि एक दिवशीचा प्रसंग, शहाजीराजे भेटायला आले जिजाऊ साहेबांना शिवनेरी गडावर आणि सेवकांकरवी निरोप धाडला. पण जिजाऊ साहेबांनी परवानगी नाकारली. शहाजीराजे म्हणतात की बरं आहे, पण मी बोलू तरी शकतो ना जिजाशी. होय आलेत आणि बंद दारा आडून जिजाशी संवाद साधतायत. जिजा, होणाऱ्या बाळाचे आम्ही पिता आहोत, आम्हालाही परवानगी नाकारलीत आपण. होय महाराज, मला ठाऊक आहे
की आपण होणाऱ्या बाळाचे पिता आहात, पण जरी होणाऱ्या बाळाचे आपण पिता असलात ना महाराज, तरी सुद्धा आपण बादशहाची चाकरी करता आहात, आपण शत्रूची गुलामी करता आहात आणि आपण शत्रूला मुजरा करता आहात. माझ्या होणाऱ्या बाळावर गुलामगिरीची छाया सुद्धा मला पडू द्यायची नाही आणि म्हणून मी आपल्याला भेटू शकत नाही. केवढा बाणेदारपणा आहे मंडळी, केवढं कर्तृत्व आहे. आणि हे कर्तृत्व होतं ना म्हणून पोटी शिवबा जन्माला आलाय. आणि 9 मास 9 महिने परिपूर्ण झाले. फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवनेरी गडावर शिवबा राजांचा जन्म झालाय. पाळण्यात घातलंय आणि वाऱ्याच्या उभ्या झुळकेनं ही बातमी जणू काही पूर्ण महाराष्ट्राला दिली आहे. शिवनेरीवरचा हा वारा सगळ्या महाराष्ट्राला जणू काही ओरडून ओरडून सांगतोय, ऐका ऐका मराठ्यांनो, तुमचा वाली, तुमचा संरक्षक आता जन्माला आलाय. आता तुम्हाला घाबरण्याचं काही एक कारण नाही. हो, आमचे बाबासाहेब पुरंदरे तर वर्णन करतात, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. किती आनंदाचा क्षण. पाळण्यात घातलंय शिवबाला. नाव काय ठेवलंय? शिवाजी. उलट करा, जीवाशी. जणू काही त्या माऊलीला ठाऊक होतं मंडळी की आपल्या बाळाला आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळायचंय. आणि संस्कार सुद्धा कसे केलेत हो. सामान्य आईसारखं बाळा जोजोरे म्हणून झोपवलं नाही बरं तिनं आपल्या शिवबाळाला. आगळीच अंगाई म्हटली त्याच्यासाठी. काय म्हटली? शिवबाळाही शिवबाळाही आगळीच अंगाई, शिवबाळाही आगळीच अंगाई. निजून कोस जागा राही, निजून कोस जागा राही. त्याला सांगते, बाळा झोपू नकोस, अखंड डोळ्यात तेल घालून आपल्या या देशासाठी जागा राहा. पुढे काय म्हणते बघा. ज्या बाळाला आपण ज्या वयात त्याच्या हातात खुळखुळा आणून देतो ना खेळायला, त्या वयात ही माऊली आपल्या बाळाला सांगते बघा. वाजवू नको वेल्हाळा, तू केवळ घुंगुरवाळा. वय विसर आपुले बाळा, वय विसर आपुले बाळा. घेवया विना मोठेपण ह्या समयी, निजून कोस जागा राही. पुढे बघा आपल्या बाळाला काय सांगते. ज्या वयात आपण आपल्या बाळांना कावकाऊ ये चिवचिव ये म्हणून रिझवतो ना, त्या वयात ही माऊली आपल्या बाळाला सांगते बघा काय म्हणते. हे राघू मैना चिमण्या वनपर्या फुलांच्या राण्या, तुझ्यांच्या विसर कहाण्या, तुझ्यांच्या विसर कहाण्या. गा कृष्ण कथा रामायण ही गाई, निजून कोस जागा राही. आणि त्याला सांगते, बाळा परतंत्र देश जो असतो त्या दिवस सुखाचा नसतो, नित शिशिर तिथे रे वसतो. शिवबाळा तू वसंत त्यांचा होई, निजू नकोस जागा राही. आणि पुढे पुढे नुकतंच ज्या बाळाला पाळण्यात घातलंय ना त्याला सांगते. काय सांगते बघा. सत्वरी पाळणा सोड, सन्मित्र मावळे जोड. गंडस्थळ अरीचे फोड, गंडस्थळ अरीचे फोड. यश देईल रे
तुला भवानी आई यश देईल रे, तुला भवानी आई निजू नकोस जागा राही, निजू नकोस जागा राही, जागा राही, जागा राही. असे संस्कार केले तिनं आपल्या बाळावर. आणि याच तान्हा शिवबा राजांना घेऊन तान्ह्या पुण्याच्या पडक्या वेशीत प्रवेश केलाय. आणि ज्या पुण्यावरून यवनांनी गाढवाचा नांगर फिरवला होता, संपूर्ण पुढं जमीन दोस्त केलेलं होतं, ते पुढं पुन्हा उभं केलं. कसबा पेठेतलं गणपतीचं मंदिर बांधून पुन्हा एकदा लाल महाल सगळ्यांच्या न्यायनिवाड्याकरता खुला करून दिला. आणि पुन्हा एकदा उभवलेल्या पुण्यातून सोन्याचा नांगर या माऊलीनं फिरवला. सोबत दादोजी कोंडेव होतेच, ते शस्त्र कलेचं शिक्षण शिवबा राजांना देत होते. आणि हळूहळू शिवबा मोठे होत होते. पाप झडे पुण्य मुळा मुठे काठी धन्य, पाप झडे पुण्य मुळा मुठे काठी धन्य, नमुनी श्री गजानन करी पुण्याचे पालन. दादोजी तो कारभारी महसूल रीत न्यारी, उभविली पुणे नगरी जणू दिसे इंद्रपुरी. बाळ राजा रांगू लागे माय फिरे आगे मागे, तुडू तुडू धावू लागे गड कोट पडे मागे. दिस मास वर्ष जाय वाढतात शिवराय, नमुनी श्री गणराय बाळाशी कविते माय. सुवर्णाच्या नांगराने काळी शार केली राने, बाळराजाच्या हाताने पुन्हा वसविले पुणे. बाळराजाच्या हाताने पुन्हा वसविले पुणे, पुन्हा वसविले पुणे. सगळं पुन्हा उभं केलं. आणि होता होता शिवबाराजे 7-8 वर्षांचे झाले. सगळ्या मावळ्या सवंगड्यांना गोळा करावं आणि रोहिडेश्वराला जावं. चला रे चला माझ्या दादानू, माझ्या भावानू, तुम्ही तर माझ्या माया भवानीचे सहस्त्र हात आहात. चला 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 मावळाशी पायी गडी झाला, हो चला 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 मावळाशी पायी गडी झाला. काय जगून शानी जाऊ मरून शानी, काय जगून शानी जाऊ मरून शानी. जीव गायींचा मयंदाळ झाला, जीव गायींचा मयंदाळ झाला. चला 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 मावळाशी पायी गडी झाला, हो चला 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 मावळाशी पायी गडी झाला. चला रे चला. आणि असं म्हणून त्या सगळ्या मावळ्या सवंगड्यांना रोहिडेश्वराला घेऊन यावं आणि रोहिडेश्वराला आपल्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ या एवढ्या लहान वयात शिवबा राजानं घ्यावी आपल्या सगळ्या सवंगड्यांसोबत. आणि सांगावं त्यांना, रगत काढून शानी धार धरून शानी, रगत काढून शानी धार धरून शानी. चला भिजवू शिव सांबाला, चला भिजवू शिव सांबाला. चला 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 मावळाशी पायी गडी झाला, चला चला चला. चला रे चला माझ्या दादानू, माझ्या भावानू, चला रे चला. आणि मोठ्या मोठ्यानं त्यांना सोबत घेऊन आरोळी ठोकावी. हर 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 हर. चला 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 मावळाशी पायी गडी झाला, चला 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 मावळाशी पायी गडी झाला. आणि ही वाटचाल
वाटचाल करत 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 मंडळी महाराज कधी 16 वर्षांचे झाले आणि एक 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 वार्ता बादशहाच्या कानावर यायला लागली. आज काय कोंडाणा गेला, सुभान मंगळ गेला, तोरणा गेला, अमका गेला, शिरवळचं ठाणं गेलं आणि एक 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 वार्ता कानावर यावी आणि बादशहाने अस्वस्थ व्हावं, कळू नये काय होतंय. पण इकडे 16व वरीस सरताना 16व वरीस सरताना 16व वरीस सरताना घेतला कोंडाणा विना लढताना. वृत्त हे विजापुरी आले, वृत्त हे विजापुरी आले. शहासह सर्व थक्क झाले, शहासह सर्व थक्क झाले. पोरानं खास नवल केले मंगळ तोही गेला. आता तर फार कहर झाला, आता तर फार कहर झाला. सुचेना काही बादशाला हो जी 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 जी. सुचेना काही बादशाला हो जी 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 जी. एक 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 किल्ला हातून जातोय. बादशहा स्वस्त होतोय. पण शिवबानं ठरवलंय की आता मराठ्यांच्या संपत्तीतून यवनांनी लुटून नेलेले कोश त्यांच्याच संपत्तीतून लुटून परत आणायचे. आणि एक दिवस दरबार भरलेला असताना भर दरबारात भर सभागृहात सगळी सेनापती मंडळी एकत्र आलेली असताना वार्ता येऊन ठेपली की कल्याणचा खजिना कोकण मार्गे वाईला रवाना होतोय. आणि वार्ता आली आणि महाराजांनी भर दरबारात सवाल फेकला, हा कल्याणचा खजिना रायगडाच्या राजलक्ष्मीच्या रूपात आमच्या पुढ्यात कोण पेश करणार. आणि सवाल संपायचा अवकाश की महाराजांचा एक बंदा पठ्ठा गुलाम उठून उभा राहिला. आबाजी सोनदेव असं त्यांचं नाव. सगळी जबाबदारी स्वतःकडे घेतली. 100-150 सैन्य महाराजांनी आबाजींकडे दिलं आणि आबाजी निघाले. 100-150 सैन्यासकट निघाले. आणि मला सांगा तिकडचं सैन्य किती होतं शत्रू सेनेचं? 2-3 हजार. 2-3 हजाराला पुरून उरणार होतं. 100-150 सैन्य होता होता सगळ्या कल्याणच्या कोकणच्या घाटामध्ये सैन्य पेरलं गेलं. आबाजींचं अगदी जय्यत तयारी झाली आणि होता होता कल्याणचा खजिना कोकणच्या घाटामध्ये यायला सुरुवात झाली. कोकणच्या घाटामध्ये कल्याणी खजिना आला. कोकणच्या घाटामध्ये कल्याणी खजिना आला. होताच कुणीचे शिंग शिवबाचा छापा पडला. कोकणच्या घाटामध्ये कल्याणी खजिना आला. होताच कुणीचे शिंग शिवबाचा छापा पडला. मालासह लुटला मुल्ला. 100-150 सैन्य जे काही पेरून ठेवलं होतं ना मंडळी, तो कोकणच्या घाटात कल्याणचा खजिना यायला लागला. आणि आबाजींनी इकडे तिकडे सगळीकडे पेरून ठेवलेल्या सैन्यासकट त्या कोकणच्या घाटात आलेल्या कल्याणच्या खजिनावर हल्ला चढवला. मालासह लुटला मुल्ला. मालासह लुटला मुल्ला. बंदिस्त तयाला केला. मालासह लुटला मुल्ला. बंदिस्त तयाला केला. धावत्या जनांना धरला. असा काही हल्ला चढवला मंडळी की सगळ्या सैन्याला बंदिस्त केलं. होतं नव्हतं सैन्य युद्ध करून मारून टाकलं. होतं जे वाचलं होतं लांब लांब कुठेतरी ते घाबरून पळून गेलं. आणि मालासह लुटला मुल्ला. बंदिस्त तयाला केला. धावत्या जनांना धरला. सापडली सूनतयाची. सापडली सूनतयाची. कल्याणी कल्याणाची. कल्याणी कल्याणाची. कल्याणी कल्याणाची. सगळा खजिना बंदिस्त केला. होतं नव्हतं पळून गेलं. बाकीचं मारून टाकलं. आणि ह्या सगळ्या खजिन्यासोबत कल्याणच्या सुभेदाराची सून आपला मायका आटोपून ससुरालला परत निघालीये मेळ्यात बसून. ते बुरख्यात लपलेलं यावनी सौंदर्य आबाजींच्या नजरेस पडलं आणि मनात विचार आला, वाह, हा खजिना जर मी महाराजांच्या पुढ्यात हजर केला तर काय मजा येईल नाही.
तिलाही बंदिस्त केली आणि घेऊन आले. सगळा खजिना महाराजांच्या समोर हजर केला. शाबासकी मिळवली महाराजांची. आणि महाराज, आणखी एक नामी खजिना मला आपल्या पुढ्यात आणायचा आहे. परवानगी मिळाली आणि मिळाल्याबरोबर बुरख्यात लपलेलं ते यावनी सौंदर्य महाराजांच्या पुढ्यात आणून हजर केलं. आणि बुरखा हटाव अशी आज्ञा झाल्याबरोबर त्या कोकणच्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या डोक्यावरचा तो बुरखा सर्रकन मागे ओढला गेला. आणि तिचं ते सौंदर्य बघून क्षणार्धात महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वा. आणि आता मात्र पडद्याआड बसलेल्या जिजाऊंच्या काळजात धस्स झालं. कानात प्राण आणून ऐकतायत की आता पुढचा शब्द माझा शिवबा बोलतोय कुठला. शिवबा, आज माझ्या संस्कारांची खरी परीक्षा होणार आहे बरं बाळा. शिवबा, आज माझ्या संस्कारांचं खरं सोनं होणार आहे, त्यांची खरी पारख होणार आहे. आणि सगळा दरबार स्तब्ध झालाय. जिजाई कानात प्राण आणून बसली आहे. आणि महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, गो ब्राह्मण पालक वदला महनीय मंगला वाणी. 5 मिनिटं मी संपवते बरोबर. गो ब्राह्मण पालक वदला महनीय मंगला वाणी. जरी अशीच असती अमुची सुंदराची जाई जननी. आम्हीही निपजलो असतो सौंदर्याची ही खाणी. जरी हवी यशाची सिद्धी. काही जण म्हणतात की महाराजांना म्हणायचं होतं की आमची जिजाऊ सुंदर नव्हती, पण त्यांच्या त्या करंटेपणाकडे लक्ष देण्या इतका वेळ आपल्याकडे नाहीये सध्या. त्यामुळे तो विषय आपला नाही, तो जाऊ देऊयात. पण सांगतायत आबाजींना, आबाजी अहो संस्कारांचं इतकं चिरंतन सौंदर्य आपल्याकडे असताना या रूपाच्या क्षणिक सौंदर्याला फुललात आबाजी. अहो ही संस्कारांची चिरंतन शिदोरी उराशी बाळगून ठेवा. जर अखंड यशश्री प्राप्त करून घ्यायची असेल ना आबाजी, आबाजींना सांगताय, जरी हवी यशाची सिद्धी त्रिहरणाची दुर्बुद्धी टाकोनी राखा शुद्धी. ही माता भगिनी अमुची कल्याणी कल्याणाची. ही माता भगिनी अमुची कल्याणी कल्याणाची. सोन्या मोत्यानं खडा नारळानं तिची ओटी भरून तिला माहेरवाशीण म्हणून तिची पाठवणी केली आहे. आणि मंडळी सगळ्या दरबाराला उद्देशून सांगितलंय, आबाजींना सांगितलंय की आबाजी जर यशश्री प्राप्त करून घ्यायची असेल ना तर ही स्त्री हरणाची दुर्बुद्धी टाकून द्या आबाजी. आणि जिजाऊंच्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत. जिजाऊ म्हणताय, शिवबा आज माझ्या संस्कारांचं खरं सोनं केलंच बाळा. आई सांगायची आहे ना, ही आई सांगूयात. आईची शिदोरी, संस्कार शिदोरी अखंड बाळगली ना उराशी, म्हणून केवळ 50 वर्षांचं आयुष्य मिळालं, पण कधी पराजय बघावा लागला नाही मंडळी. आणि अशी आई आपल्या पुढच्या पिढ्यांना देऊयात. अकबर बिरबलाच्या गोष्टीतली आई कधी आपल्या इथे घडू शकत नाही या मातीत. आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे ना, जिजाऊ देऊयात, झाशीची राणी लक्ष्मीबाई देऊयात, चेन्नम्मा देऊयात, पद्मादाई देऊयात. ही आई आपल्या लेकरांना देऊयात. आणि ह्या मातृत्वाच्या शक्तीपुढे मानाचा मुजरा घालूयात. मातृत्वा भैरवी नाही म्हणायचे ना, मातृत्वाच्या शक्तीपुढती मुजरा मानाचा. जोवरी असल्या प्रगल्भ निष्ठा अखंड तोवरी राज्य प्रतिष्ठा. मराठ मोळी दिव्य अस्मिता प्रत्यय ये त्याचा. आमुचा मुजरा मानाचा. समस्त मातृशक्ती पुढे नतमस्तक होते. आणि तुम्हाला सांगते, अशी आई, असा पुत्र, असा देश, असा धर्म, अशी संस्कृती आणि असा राजा वर आहे का हो स्वर्गात? आणि असले तरी जो गेला तो काही सांगायला खाली आला नाही. त्यामुळे जे काही आहे ना मंडळी, या मातीत आहे. या मातीप्रती कृतज्ञ राहूया, तिच्याप्रती नतमस्तक होऊयात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवाधिदेवांनाही वाटलं पाहिजे. का वाटलं ते ह्या कारणानं वाटलं, म्हणून मूळ अभंगात सांगतायत. स्वर्गीचे अमर इच्छिताति देव. स्वर्गीचे अमर इच्छिताति देव. मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देव. इच्छिताति
इच्छिताति देव पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की